काठेकल्लीतील धार्मिक स्थळांचे अतिक्रमण जमीनदोस्त करण्यापूर्वी जमावाकडून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली। या दगडफेकीत अधिकारी आणि कर्मचारी मिळून 31 जण जखमी झालेत। नामदार दादा भुसे यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली। यावेळी अजय बोरस्ते, बंटी तिदमे, राजू लवटे आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते। दरम्यान दगडफेक करणाऱ्यांपैकी काही जणांना ताब्यात घेतलं असल्याची माहिती पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिली आहे। पर्यंत जी तपास आपण केलेला आहे त्यामध्ये विधी संघर्षित बालक जे आहेत ते आपल्याला मिळून आलेले नाहीत, पण जे बाईक्सवर आलेले जे 70 बाईक्स आपण ताब्यात घेतलेले आहेत की जे लाठीचार्ज सुरू झाल्यावर त्या बाईक्स तिकडे टाकून पळून गेले, तर त्याच्या बाईक्सवर कोण आलेलं होतं आणि त्यांचे काय वय होती, मग ते सज्ञान होते की विधी संघर्षित होते, याच्याबद्दल आम्ही तपास करून पुढील कारवाई करतो। ज्या लोकांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे त्याच्यामध्ये काही रेकॉर्डवरचे क्रिमिनल्स आहेत। पुढे पण आम्हाला आणखीन बरीचशी जी नावं मिळालेली आहेत तर तेही रेकॉर्ड त्यांचा क्रिमिनल रेकॉर्ड असलेले क्रिमिनल्स आहेत। आणि आज पण आमचे जे काही पोलीस कस्टडी आणि आमचे इंटरोगेशन चालू आहेत त्यातूनही काही नावं पुढे आली, त्यांचाही क्रिमिनल रेकॉर्ड आहे। त्याला जे इनपुट्स मिळाले होते 2-3 दिवसापासून त्यावरच आपण वर्कआउट करून सगळी तयारी केलेली होती। आपण प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स या ठिकाणी केलेले होते आणि हा जो काही आपल्याला इनपुट होता इंटेलिजन्सचा त्याच्यामुळेच आपण यशस्वीरित्या अर्ध्या तासाच्या आतमध्ये हे सगळं काबूमध्ये आणू शकलो। कारण लोक जमा होणं, कुठे जमा होणं, काय होणं हा स्पेसिफिक इनपुट जरी आपल्याकडे नसला तरी अशा प्रकारची घटना घडणार आहे आणि कुठल्या बाजूनी लोक येणार किंवा कुठल्या एरियात जमणार अशी ढोबळ माहिती आपल्याकडे होती आणि त्याच मुळे आपण त्या माहितीच्या आधारेच आपण सर्व नियोजन या ठिकाणी केलं। जखमी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आवश्यक ती वैद्यकीय सेवा देण्याच्या सूचना नामदार दादा भुसे यांनी केल्या आहेत। प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक।